मित्रांनो कसे आहात तुम्ही? आज आपण चाललेलो आहे निळकंठेश्वरला. काही बाहेरचा व्ह्यूज बघा. आज मी थांबलो इथं कारण की बहुतेक ताईचा एक फ्रेंड येतोय आणि जे आपलं म्हणजे पाऊस आला ना, तर पावसात कसं भिजलं की नको नको वाटतं काय, एकदम नाही का चिडचिड होते. त्यामुळे ना आपण पावसात नाही काढणार व्लॉग, म्हणजे पावसात काढणार पण पावसात भिजणार नाही काय जात. कारण तुम्ही बघितलं गाईस कालच्या ब्लॉग मध्ये आपण खूप भिजलो. कालच्या ब्लॉग मध्ये गाईस आपण खूप भिजलो. ही आपली ताई गाईस, तुम्हाला म्हणत होतं काल मी, ही आपली ताई छकुली ताई गाईस, ही आपली मम्मी गाईस. आपण आज मम्मी आणि ताई निळकंठेश्वरला, त्यांचा एक फ्रेंड येतोय वाटतं. येतोय का? येतोय गाईस. तर आता आपण पुढचा सीन चालू राहू द्या, तवर तुम्ही जरा ब्रेक घ्या गाईस. मित्रांनो आता जरा पाऊस कमी झालेला आहे आणि आता आपण चाललोय निळकंठेश्वरला. नाही आता आपण निळकंठेश्वरला जातो बघा. तीच फोन मध्ये लागलेली आहे गाईस. मम्मी गाडी चालवते गाईस. तुम्ही एकदा व्ह्यू चेक करा. These brothers my guys, know that they fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want gone? Why you want act like that? Why you play hard? No rush, go on, move down. Back and forth, push and shove. Make your peace and love into peace and gloves. Now you gotta do it right now. These brothers my guys, know that they fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want gone? चेक करा तुम्ही गाईस, डोंगर. आणि आता आपल्याला गाईस या डोंगरावर ना वर जायचं. तुम्ही बघत राहा गाईस, बनून राहावा या ब्लॉगवर गाईस. किती छान छान सगळी म्हणजे गाईस कोणाला गाईस आंब्याची झाड आहेत गाईस, इलायची आणि चिंच पण आहे गाईस. इलायची चिंच गाईस खूप जास्त हवा आहे. मम्मीला आपली गाडी सांभाळा ना, ॲक्सेस 125 आहे. तरी बघूया 100 ठिकाण आहे. जर नाही सांभाळलं तर जाऊच लागेल गाईस बॅग. हो आता बघा बेटा, आता बघूया. हा गाईस, बघा खडकवासला धरण जे मी तुम्हाला दाखवलंय ना गाईस, ते हितनं चालू होतं गाईस. हितनं काय ते पण कुठनं का गाईस, खडकवासला धरण. नंदमहल. तुम्ही जर नंदमहलला व्हिजिट केला असेल तर आम्हाला एकदा नक्की कमेंट करून सांगायचं. बघा नंदमहलचा मेन गेट आहे गाईस. तुम्हाला आता नाही दिसणार गाईस. आतलं जे रिअल महल आहे ना गाईस, जे रात्री लाइटिंग चालू होती ती तुम्हाला आपण येताना दाखवूयात गाईस. येताना परत खूप छान आहे गाईस. आणि काय एकदा व्ह्यू चेक करा. तर मित्रांनो
34 किलोमीटर. तुमच्या मुळशीच्या साईडलाच मोडतं रे ते. तर मित्रांनो तुम्ही आता जस्ट व्ह्यू चेक केलाच असेल तर तुम्हाला एकदा सांगतो की माझ्या दीदीचा मित्र येणार आहे आणि दीदी नाही तर मी त्याच्या गाडीवर बसणार आहे. तर बघूयात कोणती गाडी आणतो आणि किती मजा येणार त्याच्या गाडीवर आपण लवकरच पाहू. त्याच्यासाठी या ब्लॉगवर तुम्ही बने रहो गाईस. तर मित्रांनो आता माझी मम्मी फोन धरणार आहे तर गाडी चालवतो काही तर काय व्ह्यू सगळं दिसलं पाहिजे. It's just too hard to move. Did it right there, right there. Walk away and leave you right there, right तर गाईस आपली मम्मी मागं चालली आहे. तर मित्रांनो आता आपण नीलकंठेश्वरच्या मंदिरावर पोहोचलेलो आहे. म्हणजे गाईस समोरच आहे. थोडं 3 किलोमीटर जांभळीचा व्ह्यू मित्रांनो आता आपण नीलकंठेश्वरच्या मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे. तर आपले दादा संघ आपण एकदम जवळ आलेलो आहे गाईस. या बाईकवर आलतो आपण. वरतीच आहे गाईस नीलकंठेश्वरचं मंदिर त्या डोंगरावर गाईस. आणि गाईस व्ह्यू बघा. व्ह्यू एकदा मला कमेंट करून सांगा गाईस. गाईस खूप तिथे खाली गेलतो. मम्मी आली गाईस तिथनं. मम्मी खूपच लांब राहिली बघा. आता मम्मी खूपच लांब राहिली आणि आम्ही गाडी पळत पळत वर आलो आणि मम्मी तिथे घर लांब राहिले गाईस. तर गाईस आता डायरेक्ट टॉपला जाऊन भेटूयात तुमच्या संग एकदा. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे एकदम नीलकंठेश्वरच्या मंदिरात गाईस. हे नीलकंठेश्वरचं मंदिर नाही आहे अजून. आपल्याला खूप जास्त वर चालायचं आहे गाईस. तर एकदा तुम्हाला मी खालचा व्ह्यू चेक करवतो गाईस. गाईस व्ह्यू बघा यार प्लीज यार गाईस. या व्हिडिओला तुम्हाला आता मला सबस्क्राईब करावंच लागेल गाईस. व्ह्यू बघा गाईस झूमनी. गाईस आपण बघू आपलं झूम किती होतं गाईस आज. गाईस झूमची क्लिअरिटी बघू आपल्या. गाईस कुठलं दिसतंय काय. आखी सिटी दिसते गाईस. गाईस एवढ्या लांबचं झूम तर झालं ठीक आहे. पण आता एवढ्या वर जायचं गाईस. त्याचं काय एवढ्या वर एक तर आपल्याला आधीच असतं माय गाईस. आता बघूयात किती वर जायचं अजून. किती वर आहे. लय वर आहे गाईस. दादांची गाडी आणि आपली गाडी. हे घ्यायचं का हे काय पाण्याची बॅग. हा मग सगळं घेते बॅग बिग मी घेऊ. तर मम्मी आपलं तर गाईस आता आपण चढतोय परत सिडलवरनं गाईस. सिडलवरनं गाईस एवढ्या लांब जायचं अजून. टॉपला शायद टॉपला जायचंय ना. टॉपला जायचंय. इथून घे आणि स्टॉप कर डायरेक्ट वर. हां बरं. हे असं घेऊन टाका.
नाही ब्लॉगिंग करत करत जातो ना, तेच चांगलं राहील, सगळं व्ह्यू दिसल. गाईस बघण्यास सोपं आहे गाईस, करण्यात नाही. एक तर आपल्या मागे बॅग पण आहे गाईस. ओके मला वाटलं इकडे जायचं गाईस, पण रिअली आपल्याला असं असं गोल शायद वरतीच, आपल्याला तर काय माहिती नाही गाईस अजून. गाईस CCTV कॅमेरे, गाईस कचरा बघा. मम्मी तर खाली बसली, कारण मम्मीला तर नाही चढवत गाईस, प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे. गाईस इकडचा व्ह्यू बघा गाईस, गाईस व्ह्यू वरती. चला गाईस, गाईस वरचा गाईस व्ह्यू. गाईस हे चालले आपले, आपण जाऊया. जाऊ तुम्ही दोघे जाऊन थांबते. हे चल तर मित्रांनो इथलं, तर मित्रांनो आपण अजून थोडं वर आलो गाईस. इथनं पण खूप छान व्ह्यू आहे, पण दादा म्हणते की अजून वर गेलं अजून छान व्ह्यू आहे. हा बरोबरच आहे गाईस, इथनं व्ह्यू चेक करा. हे इथं बघ गाईस, व्ह्यू खूप छान आहे गाईस. परत गाईस अजून वर आला आपण, नाही नाही जास्त पुढे नाही राहत गाईस. व्ह्यू गाईस खाली बघ किती खाई आहे गाईस. इकडं सगळं धरण वगैरे, इकडं धरण गाईस, फुल आभाळ आले गाईस. गाईस खूप दम लागला, आपण लय वर आलोय, आपण बसलोय आता सगळे गाईस. इथनं पण व्ह्यू छान दिसतो आणि इथनं तर खूपच छान दिसतं गाईस. गाईस खूपच, अजून किती वर आहे, अजून गाईस लय वर आहे गाईस. हवा गाईस बघा, पाण्याचा टिपका गाईस, पाण्याचा टिपका पडला. मित्रांनो खूप वर पोहोचला आपण, पण अजून काही नीलकंठेश्वरचं मंदिरच आहे ना गाईस. पार ढगापाशी पोहोचलो गाईस, पण नीलकंठेश्वरचं मंदिर आहे ना गाईस. खाली व्ह्यू गाईस, दीदी आली आणि दादा आला गाईस. फुलाचं झाड, छान फुले. चला गाईस अजून लांब आहे गाईस. तर गाईस मंदिर दिसलं आता जस्ट, मी आता स्टिक लावून घेतली ना, कारण ब्लॉगिंगला कसं काय मंदिर दाखवतं तुम्हाला. पुढे गेलं थोडं, म्हणजे इथंच गेलं गाईस, जे आहे ना इथं गेलं, मंदिर दाखवतं. दादा चाललेत आपले गाईस. किती लांब आहे गाईचा बघा, लोक म्हणजे चढतं तेच गाईज. अजून गाईज व्ह्यू चेक करा इथला, म्हणजे खूपच वर आलं गाईज आपण. गाईज तुम्हाला मंदिरचं भिंत दाखवतो गाईज मी, दिसली तर सांगा. हा बघा ही, हा 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 जी हीच आहे नाही हे, हा तीच भिंत आहे गाईज मंदिरची. म्हणजे अजून आपल्याला हा चढ चढायचा आहे गाईज, हे बघा हा. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो तर आहे. हा घेतलं सगळ्यांना, आता आपण पोचलेलो आहे. हा हा आपण हा, दादाला नको म्हणते दादा, जाऊ द्या. वरतीच आता थोडंच वर गाईज, म्हणजे तुम्हाला दाखवतो एकदम. मी थांबा, झूम करून दाखवतो गाई गाईज, झूम करून. हा बघा गाई, एंट्रन्स आहे गाईज, एंट्रन्स गाईज, ती एंट्रन्स आहे गाईज. चला लवकर लवकर आता
काही 5:30 इथंच वाजले. ते कुत्रा आलं. आता आपण एंट्रन्सला पोचलो आहे. तर दादा म्हणते अजून लय आते, अजून किती आत गाईस. हा द्वारपाल आणि शनिदेव गाईस आपले. पहिली सूचना वाचून घेऊ गाईस. काय आहे सूचना. व्हिडिओ जर नसेल काढायचा तर मग विषय होईल गाईस आपलं. तर मित्रांनो आता आपण आता आलोय दादा ते खालीच आहे. पण आपण आता म्हणजे वर आहे अजून. काहीच हनुमानजी बघा एकदम असे लेटलेले काय, असं का दाखवलं गाईस. कमेंट करून सांगा. मूर्ती लेटलेली गाईस. 5 पांडव गाईस. आपण तिकडून जायला पाहिजे नव्हतं पण जाऊ द्या गाईस. ऑल देव आहेत गाईस. बापरे किती देव आहेत गाईस. एकदमच मजा येणार वाटतं. दादा तिथे आता ते गाईस खाल्लं गाईस. हत्ती 2 आणि गाईस 5 पांडव. काय गाईस हे मूर्त्या. गाईस कमेंट करून सांगा यार काय हे कोणते देव आहेत. मित्रांनो अजून पुढं खूप जास्त देव. पहिलं त्या देवाला बघू त्यांचं गाईस. पहिलं हे सगळं काढू मग बापरे गाईस काय होतं. इकडे जाऊ दादा. पहिलं इकडे जाऊ. सगळं मला हे दाखवायचे आपल्या गाईजला म्हणजे आपल्या मित्रांना गाईस. इकडं बघा तुम्हाला सगळं दाखवतोय गाईस. मी सगळं दाखवणार आहे आता. पहिले इथं जाऊया. चप्पल काढायची होती का गाईस कुठं. अय दादा चप्पल पुढे आहे का. ओके बट ठीक आहे. बरं पहिलं दादा आणि दिदी म्हणतात आपल्या की पहिलं फर्स्ट वर नेऊ गाईस. बाकी हे बघा तुम्ही जास्त रीतनं कोणचे देव आहेत गाईस कमेंट करून सांगा. राक्षसनी वगैरे सगळे. हनुमानजी गाईस. गाईस बघा सगळे. सातनाथ गाईस. भैरवनाथ, चरपटीनाथ, गोरक्षनाथ, गाहिनीनाथ, मच्छिंद्रनाथ, जलेंद्रनाथ, कफिननाथ, भारतीनाथ आणि नागनन गाईस. हे 7 पांडव काय म्हणतात गाईस कमेंट करून सांगा यार. पण मला नाही माहीत गाईस. बट गाईस तुम्ही हे एकदा चेक करा गाईस. सगळ्या देवांचं इथं नाव दिले गाईस. गाईस बौद्ध धर्मन बौद्ध देव गाईस. गाईस खूप छान आहे यार गाईस. गाईस वाल्मिकी ऋषी गाईस. व्यासमुनी गाईस. भारद्वाज शास्त्री गाईस. वरती बघा गाईस दुर्गा माता की जय हो गाईस. दुर्गा माता की जय हो गाईस. वरती बघा दुर्गा माता आणि सरस्वती माता गाईस. सारसबाग गणपती गाईस. हा सारसबागचा गणपती गाईस पुण्यातील. अत्री मुनी गाईस. अत्री मुनी. सांडिल्य शास्त्री आणि हा गौरवनाथ शास्त्री. गौतम शास्त्री आहे. गुरु नानकम आणि संत मीराबाई आणि हे बौद्ध. हे सगळ्यांनाच माहिती आहे गाईस. खूप छान आहे यार गाईस. श्री गुरुदत्त मंदिर गाईस. आपण आता चप्पल घातली गाईस. चप्पल कुठं काढायची गाईस. गुरुदत्त मंदिर गाईस. दत्तात्रेय मंदिर सॉरी गाईस. दत्तात्रेय मंदिर होतं. आपले दीदी दादा कुठे गेले गाईस. दीदी दादा पुढे येते गाईस. मी एकदम असं घाबरलो गाईस. थांब ना गाईस. हे बघा गाईस जरा हे बघा शिवाजी महाराज गाईस. शिवाजी महाराज बघा. शिवाजी महाराज हे कोणी सांगा कमेंट करून. हे कोणी सांगा. हे मला नाही माहीत गाईस मला. बाकी हे गणपती गाईस. हे पार्वती. जिसके अंदर गुरु भक्ति हो उसकी माता धन्य है, उसका पिता धन्य है, उसका वंश धन्य है, उसके वंश में जन्म लेने वाले धन्य है, समग्र धरती माता धन्य है. भगवान शिवजी ने थांब गाईस खाली बघा.
गाईस वाव गाईस शिवजी गाईस नंदी बैल मोठा गाईस आणि खाली बघा इथं काहीतरी गाईस एक चॅप्टर असणार आहे की हे काय गाईस साला बंद होतं बाकी दाता मी तिथे गेले पण जातो बैस गाईस पटपट जाऊ गाईस पटपट जाऊ गाईस एंट्रन्स हे निळकंठेश्वर मंदिरची एंट्रन्स आहे ही मेन एंट्रन्स आहे गाईस साला बंद होतं म्हणून चाललंय गाईस हे बघा गाईस नर्तकीची मूर्ती आहे जिची गाईस तिथं जायचं गेलो असतो गाईस पण तिथं जायचा टाइम नाही गाईस मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे मिळूया परत एक पोपट झाला ते म्हणले की दादा तर म्हणला की काढायचं नाही मम्मी रे दादा बघणार आहे कुत्र्यांना तर गाईस आता इथं जायचं आपल्याला गाईस आता आपण इथं चढलो गाईस उतरा गाईस गाईस मंदिर शोधायचं गाईस देव बघा गाईस एकूण एक लग्नाचे देव आहेत गाईस जे बघा श्रीराम सीता विवाह गणपतीजी गजानन महाराज हे कोणी गाईस कमेंट करा शिवजी गाईस कृष्णा आणि मीराबाई गाईस गाईस आपण जरा आता फ्लॅशलाईट ऑन करूयात देवांना आपले त्रास नको व्हायला फक्त विठ्ठल रुक्माईची विठ्ठल रुक्माईची की गाईस दादा दिदी कुठे गेले आय डोंट नो गाईस शिवजी गाईस ही रिअल मूर्ती गाईस गाईस श्री स्वप्न शृंगी माता गाईस सगळे देव गाईस इकडं दर्शन बहुतेक गाईस दर्शन इकडे गाईस इकडे दर्शन आहे आपण नाही का दर्शन कुठे अच्छा बहुतेक आताच गेले दादा मित्रांनो आत तर अलाउड नव्हतं व्हिडिओ काढायचं नाही तर तुम्हाला दाखवलं असतं गाईस पण आता अलाउड नाही आहे तर आता गाईज बाहेर आलो गाईस इथनं बाहेर जायचं होतं खूप भीती वाटते गाईस इथनं जाताना गाईस चिप्पल ओ बाई गाईस आता आपलं अडकला असतं गाईस खाली काय माहिती गाईस आता आपण परत चाललो हे काय गाईस गंडे जाऊ द्या गाईस लय खजीट असतं ते गाईस आता आपण परत खाली आलोय आता गाईस तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे एकदम ब्रँड गाईस आता गाईस तुम्हाला मी सगळे देवी देवता दाखवणार आहे तर लगेच जाऊ नका आपल्या व्लॉगमधनं बघून एवढं आता रिअल गाईस देवी देवता तुम्हाला दाखवणार मी तर मित्रांनो आता खूप जास्त जोरात वारे आले काहीच एवढं वेळ गरम होतं त्यांना बरं वाटतंय खरं तर आता आपण जरा खाली जाऊयात आणि सगळे देवी देवता दाखवत बट गाईच गाईज येताना वारं होतं का एवढं सांगा कमेंट करा गाईस एवढं वारं गाईस तुम्हाला आवाज सुद्धा येत असेल गाईस आजचा ब्लॉग तुम्हाला माहिती का मला तर वाटतंय की खूप मोठा झालाय पण नाही गाईस कारण की ठीक नाही यार मोठा झालाय काही लोक दिल्लीत आहेत तर काही लोक पुण्यात आहेत तर काही इथंच आहे पण त्यांना कामामुळे जमत नाही गाईस तर असं नको व्हायला म्हणून मी सगळं दाखवणार गाईस हा आहे निशांत ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा धन्यवाद जर सबस्क्राईब केला असेल तर गाईस किती गाईस सगळं बघा गाईस कसं काय असेल गाईस ह्याचं आहे ना काहीतरी असणार आहे की शिवजीने पाय दिला त्यामुळे खड्डा झाला नाही तर काहीतरी असणार आहे गाईस इथं शिवजीने पाय दिला म्हणून खड्डा झालाय का मग असं काहीतरी असणार आहे पण काहीतरी याच्या खड्ड्यामागची पण स्टोरी असणार आहे खड्ड्यामागची पण स्टोरी असणार आहे एवढं मोठं खड्डा अचानक बाबा बनवताना केलंय
तर मित्रांनो आपली दिदी म्हणली की ते बनवतानाच केलेले. मला वाटलं काहीतरी फंडा असून दे माझं गाईस. आता आपण तुम्हाला म्हणलं ना तिथं जाऊया, तिथं म्हणजे इथं तर तुम्हाला दाखवतात तिथं जाऊन मी सगळं. तिथं मागं व्ह्यू पण खूप छान असणार आहे गाईस, खरं मध्येच गाईस. हे तर तुम्हाला दाखवलं, हे तुम्हाला माहिती नाही ग गाईस. हे फर्स्ट मूर्ती, हे काय माहीत नाही गाईस, हे काय आहे माहीत नाही. देवाचंच आहे पण गाईस काहीतरी, हे पण काय माहीत नाही आपल्याला गाईस. हे म्हणजे हे आपल्या आजोबांना माहिती असेल, त्यांना एकदा विचारायला लागणार आपल्याला गाईस. हे पण माहीत नाही. चीरहरण आहे, मला आठवत नाही पण द्रौपदीचं चीरहरण गाईस, द्रौपदीचं चीरहरण गाईस, द्रौपदीचा चीरहरण तर विष्णूजीने धरून ठेवले बघा. हे पण गाईस काय माहीत नाही. बापरे गाईस, ह्याला बघून असं वाटतं की गाईस खरंच आहे. हे बघा द्रौपदीचं चीरहरण, साडी एकाकडनं गाईस. हे बघा हे गाईस, हे पण काय माहीत नाही आपल्याला गाईस. खाली व्ह्यू बघा, मी तर चेकआउटच नाही केलं गाईस, मला चक्कर यायला लागली आहे गाईस. एवढं भारी हवा गाईस, हे काय बापरे व्ह्यू गाईस. माझ्या मम्मीने एवढं भारी व्ह्यू मिस केला यारची गाईस. माझ्या मम्मीने एवढं भारी व्ह्यू मिस केला गाईस. शेअर जाऊ द्या गाईस, मम्मीला जाऊन दाखवूयात आपण घरी गेल्यावर. मम्मी तर काय बघल की गाईस, जाऊ द्या, लय वाईट वाटतं गाईस. आता आलो गाईज, मच्छिंद्रनाथ गाईज. ह्यांचं नाव आठवत नाही पण ह्यांचं आठवतं, नरसिंह गाईज. आणि हे गाईज सगळ्यांचे नाव आता आठवणं गाईज, एवढी भूक लागली मला गाईज रिअली. हे पण हे राम परशुराम हा, उन्हाळ्याची सुट्टी. हा, तुम्ही कुठे राहता? हा, खालीच गाव आहे का? नाही माहिती आम्हाला, आम्ही खडकवासल्यावर ना आलोय गाईस. दीदी तिथे गेले, बघूयात काय आहे तिथं. चेक मित्रांनो, ती आपली ताई गाईस. व्ह्यू गाईस काही म्हणजे गाईस, तुम्हाला मला सांगा, हवा इथं खूप जास्त आहे गाईस, मस्त वाटते गाईस. हवा इथं जास्त आहे. तुम्ही मला सांगायस कोणचं सौरभ जोशी कडनं मी इन्स्पायर झालोय गाईस. सौरभ जोशी ब्लॉगकडनं इन्स्पायर झालोय. बट गाईस कोणचं ब्लॉग आहे, कोणचं चॅनल आहे गाईस जो की हा व्ह्यू दाखवेन गाईस तुम्हाला. हा व्ह्यू दाखवेन कोणतं चॅनल आहे गाईस तुम्हाला सांगा. मग तेच म्हणतो गाईस, लय थंड हवा आहे. तर हात दुखायला लागला आता. हा गाईस लय थंड हवा आहे गाईस. तुम्हाला खरं सांगतो, येऊन म्हणजे व्ह्यू वाटलं ना की हा चांगला व्ह्यू, म्हणजे एवढे नाही का पॉझिटिव्ह व्हाईब, एवढा भारी हा व्ह्यू गाईज. म्हणजे गाईज तुम्हाला जरी फोनमधनं नसेल दिसत ना, तरी मला समक्ष डोळ्यांनी आहे ना असं वाटतंय ना गाईज, जसं काही मी खरं मला शिवजीने गाईज दर्शन दिले असं वाटतंय गाईज मला. गाईज तुम्ही एकदा नीट पहा गाईज. हे बघा, हा डोंगर बघा गाईज. हे धरणाकडं डायरेक्ट जाणारे वाटतं. नाही धरण इकडे आहे गाईज, इकडे धरण. पण हे धरणासाठी पाणी येणारं ते पण म्हणजे किती मोठे डोंगर आहेत गाईज. म्हणजे तिथं पण काही ना काही असणारच आहे ना, तिथं पण एकदा आपण व्हिजिट करू, एवढं काही टेन्शनच नाही. दादाचं गाव गाईज, ते दादाचं गाव गाईज, हे दादाचं गाव आहे. तो म्हणला की इथनं आपण आलो असतो, या जे नदी क्रॉस करून आलो असतो आपण, पण तिथं गाडी नाही जाणार. मग तिथनं आम्हाला तिथनं गाईज, इथनं एवढं लांब कुठनं आम्ही चालत येणार ना. त्यामुळं गाईज इथं म्हणजे पाय घसरायची खूप भीती आहे. पण तुमच्यासाठी गाईज, ऑनली तुमच्यासाठी गाईज. म्हणजे व्ह्यू चेक करा यार गाईज तुम्ही. गाईज 100% मला वाटलं नव्हतं गाईज की एवढं भारी व्ह्यू बघायला भेटेल गाईज मला. गाईज तुम्ही खाली पण चेक करू शकता. खाली गाईज एवढं डेंजर आहे, तुम्ही खाली सुद्धा चेक करू शकता की बाबा आपण खोटं नाही, बाबा आपल्याला पॉझिटिव्ह वाईब क्रिएट करणारे व्लॉग्स काढायचे. माझे गाईज
व्ह्यू गाईस मला आहे ना खरं सांगतो गाईस तुम्हाला आता डायरेक्ट खाली गेला भेटतो बट हा व्ह्यू जो आहे ना तो तुम्हाला कसा वाटला गाईस कमेंट करून जरूर नक्की सांगा गाईस एकदा आणि सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा तर एकदा आपण खाली जाऊन तुम्हाला नक्कीच भेटूया. खाली गेल्यावर वडापाव वगैरे खातो ना गाईस. मित्रांनो आजचा व्लॉग आपला जो आहे तो एंड झालेला आहे. नक्की कमेंट करून सांगा गाईस कसं वाटलं तुम्हाला व्लॉग आणि आता मी खाली पोचलोय. तुम्हाला जो मी वरनं जो डोंगरचा पूर्ण प्रॉपर व्ह्यू दाखवला ना गाईस तो पण एकदा कमेंट करून सांगा. आता तुम्हाला एकदा मम्मी संग भेट देतो मग जाऊयात परत घरी. पहिलं आपण खाली तर गाईस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट सुद्धा करा. मम्मी कुठे गाईस मम्मी कुठे बघूयात. मम्मी गाईस तर बघा मम्मी केला व्लॉगचा एंड केला. हा केला ना. एवढं कसं वाटलं तुला एकटं. एक तास गेला. तर गाईज आजच्या ब्लॉगचं इथंच एंड करू. मिळूया नेक्स्ट ब्लॉगला आणि तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर सुद्धा करा कमेंट तर कराच करा तुम्हाला तो व्ह्यू कसा वाटला गाईज. बाय.